नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअरही करत जा, जेणेकरून आपली जी सर्वोत्तम माहिती आहे ती आपल्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचेल. आजचा विषय मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलाच असेल की लेमन टी किंवा ब्लॅक टी हे सर्व आजारांपासून दूर ठेवतं किंवा चहा लिंबू आपण असं म्हणू, लिंबाचा चहा हे जे आहे हे सर्वांना म्हणजे कित्येक आजार याच्यामुळे जे बरे होतात ते आपण आज डिटेल पाहणार आहे याच्यामध्ये. तर सर्वच मित्रांनो, आपल्याकडे एक पाहुणचाराची पद्धत म्हणजे संपूर्ण भारतात म्हटलं तरी चालेल की पाहुणे आल्यानंतर आपण चहा देतो, परंतु त्याच चहाचे काही दोष आहेत व तज्ज्ञांच्या मते चहा आणि कॉफी तुम्ही जर पिलात दिवसातून 2-3 वेळा तर त्याचे खूप शरीराला नुकसानकारक असे गुण आहेत. त्याच्यातलं चहा म्हणजे जर तुम्ही दुधाचा चहा पित असाल आणि तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर त्याच्यामुळे तुमचं पित्त आणखी वाढेल आणि तुम्हाला आणखी पित्ताचा त्रास होईल. त्याच्यामुळे बरेच डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर असतील, होमिओपॅथीचे डॉक्टर असतील, ते डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही दुधाचा चहा घेऊ नका. कोरा चहा घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कुठलीही ॲसिडिटी वाढत नाही. त्याचबरोबर कॉफीमध्ये सुद्धा कॅफेन असतं आणि ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांना सुद्धा या कॉफीमुळे जास्तीत जास्त त्रास होतो, कारण इन्स्टंट तुम्हाला त्याच्यामध्ये एनर्जी येते पण त्याच्यापासून फायदा कुठलाही होत नाही. तर लेमन टी म्हणजे काय किंवा ब्लॅक टी म्हणजे काय? लेमन टी म्हणजे काय की सर्वसाधारण आपण ग्रामीण भाषेत म्हणूया की त्याला कोरा चहा असं म्हटलं जातं. आणि कोरा चहा याच्यामध्ये काय करायचं, खडी साखर, मध हे प्रामुख्याने त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते थोडंसं कोमट झालं की त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं. आता लिंबू पिळल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये त्याचा रंगही बदलतो आणि त्याची चवही बदलते. त्याच्यामुळे शरीराला काय काय फायदे होतात, तर त्याच्यामुळे शरीराला भरपूर असे फायदे होतात मित्रांनो. त्याच्यामुळे काय होतं की जर तुम्ही 3-4 वेळा लेमन टी पिलात किंवा ब्लॅक टी पिलात तर तुमच्या शरीरातली जी साखर आहे म्हणजे ज्याला आपण डायबिटीस म्हणतो ती नियंत्रित होण्यास मदत करते. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील जे कोलेस्ट्रॉल आहे ते सुद्धा कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं आलं मिक्स केलं तर तुमच्या घशाची खवखव जी आहे किंवा पचन संस्था आहे ती सुधारण्यास आणखी मदत करते. त्याचबरोबर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आहे, अँटी एजिंग आहे, अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. आणि लेमन टी मध्ये काय आहे, लेमन टी मध्ये सुद्धा त्याच प्रकारचे म्हणजे अँटीबॅक्टेरियल असेल तर हे सर्व जे व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा काही संसर्गजन्य आजार आहेत हे जर तुम्ही लेमन टी दिवसातून 2-3-4 वेळा नियमित जर पेलात तर तुमचे जे काही संसर्गजन्य आजार आहेत किंवा इन्फेक्शन जे झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी बरं होण्यास मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो, दिवसातून म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्यायाम कराल किंवा काही योगासनं कराल त्याच्यानंतर हा चहा प्यायला काहीच हरकत नाही, दिवसातून 2-3-4 वेळा. याच्यामुळे कुठल्याही शरीराला नुकसान किंवा काहीही होत नाही. त्याचबरोबर हा चहा पिल्याने हा एक शरीराचं शुद्धीच करतो जवळजवळ, त्याला डिटॉक्सिफिकेशन सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे जे तरुणांच्या चेहऱ्यावरती ज्या पुरळ येतात किंवा ज्या फुटकळ्या येतात किंवा बरेच काही त्वचेचे आजार होतात, हे आजार याच्यामुळे बरे होण्यास खूप मदत होते मित्रांनो. त्याच्यामुळे लिंबू हे एक शरीराला वरदानच म्हटलेलं आहे. किंवा तुम्ही जर जड अन्न कुठलं खात असाल, म्हणजे आता बघा आपण पहिली एक पद्धत होती की तुम्ही नॉनव्हेज वगैरे ज्यावेळी लोक खायची तर त्यावेळी त्याच्यामध्ये लिंबू पिळायची, म्हणजे हा सुद्धा शरीराला एक होणारा फायदाच आहे की त्याच्यामुळे काय होतं की अन्न पचण्यास मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही लिंबाचे जे काही चहा करण्याच्या पद्धती आहेत, म्हणजे ब्लॅक टी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू जरी नाही टाकलं तरी चालेल किंवा लिंबू थोडंफार टाकलं तरी चालेल, पण त्याच्यात खडी साखर ही टाका, कारण आपली साधी केमिकल युक्त साखर वापरू नका, गुळ वापरू नका. त्याच्यानंतर मध वापरलं तरी चालेल. या अशा पद्धतीने चहा बनवल्यामुळे तुमचा ताणतणाव जो असेल, मनावरचा ताणतणाव कमी होतो. त्याच्यानंतर पोटाचे विकार सुद्धा बरे होतात, श्वसनाचे आजार बरे होतात. असे अनगिनक या लिंबामध्ये इतके गुणधर्म लपलेले आहेत की सर्वसाधारण लोकांना माहिती नाहीये.
त्याच्यामुळे आपण शक्यतो लेमन टी ट्राय करत नाही. पण आज मोठमोठ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही गेलात तर चहाच्या ऐवजी हा लेमन टी किंवा ब्लॅक टीच दिला जातो, कारण त्याच्यामुळे शरीरावर कुठलेही हानिकारक असे परिणाम होत नाही. त्याच्यामुळं सर्व माझ्या मित्रांना किंवा माझ्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना विनंती आहे की तुम्ही शक्यतो होईल तेवढा दुधाचा चहा टाळा. कारण दूध हे पचनास मुळातच जड आहे, कारण त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं फायबर नसतं. ज्या गोष्टीमध्ये फायबर असतं त्या गोष्टी पचायला ह्या हलक्या जातात, कारण ते फायबर काय करतं की तुम्ही जे खाता ते पचवण्यास मदत करतं. दुधामध्ये कुठल्याही पद्धतीचं फायबर नसतं. त्याच्यामुळे जे आपण हिरव्या पालेभाज्या म्हणतो त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात मुबलक प्रमाणात फायबर उपलब्ध असतं त्या भाज्या खाल्ल्याने कसं होतं, पोट तुमचं आरोग्य म्हणजे पोटाचं आरोग्य हे ठीक राहतं आणि पोट साफ होतं. पोट साफ झाल्यानंतर ज्या गाडीचं इंजिन चांगलं आहे ती गाडी नेहमीच ॲव्हरेज देते, म्हणजे तुमचं ॲव्हरेज लाईफ जे आहे ते लाईफ इन्क्रीज होण्यास मदत होते, म्हणजे तुमचं आयुष्यमान वाढण्यास मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही या लेमन टीचा वापर केला तर तुमच्या शरीराला शतगुणी असे फायदे होतील. त्याच्यामुळे शक्यतो लेमन टीचाच वापर करा. मग लहान मुलं असतील, म्हातारी माणसं असतील, तरुण असतील, कुठल्याही वर्गातील माणसांना याचा कुठलाही त्रास होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो आपण होईल एवढं लेमन टीचाच वापर करा. दुधाचा जास्तीत जास्त वापर करू नका. दुधाचे चोचले म्हणजे आज तुम्ही पाहत असताल की शहरामध्ये कित्येक तरी फ्रँचायझी आहेत, कित्येक आपण त्यांची नावं घेऊ शकत नाही. इतका दुधाचा घट्ट चहा केला जातो आणि ते पिण्यासाठी लोक इतकी गर्दी करतात आणि त्या चहा बरोबर सिगरेट पण ओढतात. म्हणजे एकतर चहा हानिकारक, वरून सिगरेट सुद्धा शरीराला हानिकारक, असं हे कॉम्बिनेशनची जी फॅशन आहे. ते IT मध्ये जर तुम्ही IT हब असेल तर तिथे ज्यावेळी तिथले काही कामगार असतील त्यावेळी ते चहा प्यायला येतात, त्यावेळी ते टपऱ्या बाहेर असतात, तिथं तिथं चहा बनवून चहा आणि सिगरेट घेतात. तर तसं हे याचं कॉम्बिनेशन आहे. हा संपूर्णतः आयुर्वेदिक हेल्दी चहा आहे. त्याच्यामुळे शक्यतो लेमन टीचा वापर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.